नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार, इथे केसबद्दल अर्जुन वाचत असतो आणि इथे त्याच वेळेला सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. तिच्या हाताला काहीतरी जखम दिसते. लाल लाल का दिसतोय म्हणून तो तिच्या हाताला हातात घेऊन पाहू लागतो. तर ती सांगू लागते, अहो मला ना थोडं चटका बसला तव्याचा. तर तो म्हणतो, चल मी तुला मलम लावून देतो. तर ती म्हणते, नाही मला प्रतिमा आत्याने मलम लावून दिलं आहे. ते दोघंजणं तिकडे गप्पा मारत असतात. इकडे नवऱ्याचं कौतुक करण्यासाठी प्रिया ही त्याच्या नवऱ्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि त्याला कॉफी देऊन म्हणते की टेस्ट करून बघा, तुला आवडेल तशी मी आज कॉफी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला खुश करण्याचा प्रयत्न इथे प्रिया करत असते. तो कॉफीचा एक घोट घेऊन पाहतो तर ते एकदम निचट असं लागू लागतं. तर ती त्याला विचारते, कसं झालं आहे? तर तो म्हणतो, अजिबात चांगलं झालेलं नाही, जणू काय मी गरम दूधच पितो आहे असं वाटतंय. अजिबात कॉफीचा फ्लेवर त्याच्यामध्ये आलेला नाही, खूपच कमी कॉफी घातली वाटतं. असं म्हटल्यानंतर ती त्याला म्हणू लागते की मी नक्की पुन्हा प्रयत्न करेल. तो रागारागाने निघून जातो. तर प्रिया म्हणू लागते, याच्यासाठी कितीही करा, याचं तोंड वाकडं ते वाकडंच राहणार. आणि इकडे अर्जुन सायली बोलत असतात. आपल्याला हेही पाहायला मिळेल की महिपत ते सगळं बघत असतो. त्याला आठवत असतं जे जुने क्षण असतात. जणू अर्जुन भेटायला आलेला, अर्जुनने काय काय विचारलं, त्याला भेटायला आलेली बाई कोण होती, तो खूप खोलवर चौकशी करतोय. तो साक्षीपर्यंत पोहोचतोय की काय, ह्या गोष्टीची भीती आता महिपतला वाटू लागलेली आहे आणि तिला कुठल्या पद्धतीने निरोप द्यावा हेही त्यात विचार करत असतो. त्यातच ना नागराज हे सगळं काही पाहत असतो. नागराज आता महिपतला विचारू लागतो, का रे कसला विचार करतोय? तर तो काहीही उत्तर देत नाही. तर इथे नागराज चिडवू लागतो, अशी सुमची गोळी खाऊन बसत जा, कुणाला काही सांगायचं नाही. मेलेल्या मुलीची आठवण काढायची आणि रडत बसायचं. जर कुणाला काही सांगितलं तर बघ असेही धमकी देऊ लागतो. तर महिपत ऐकतो हे सगळं. नाग्याला म्हणतो की आता बस झालं तुझं, खूप ऐकून घेतलं आहे. तुला काय वाटतं मी शांत बसले म्हणजे मी काहीच करू शकत नाही? अशी चावी फिरवील ना सगळे गणितच बदलून टाकेल. तर नागराज आठवण करून देतो, तुझ्या मुलीला तू पनवेलच्या बाहेर पाठवण्याचा किती प्रयत्न केला आणि तुझी मुलगी काय पनवेल सोडून जाणार नाही. कारण काय, तर ती प्रेमात पडली आहे. माझी मुलगी कधी कुणाच्या प्रेमात पडू शकत नाही असंही महिपतचं म्हणणं असतं. तर नागराज ती आता एक ब्रेकिंग न्यूज सांगू लागलेला आहे की तुझी मुलगी एका सचिन नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. तिला तर काही माहीत नाही, पण मी पूर्ण माहिती काढलेली आहे त्याची. सचिन नावाचा मुलगा हा अस्मिता म्हणजे अर्जुनच्या बहिणीचा नवरा, आणि तो फिरवतोय आता तुझ्या मुलीला, गंडवतोय तो तिला, आणि तिला ह्या गोष्टीची एवढीशी जाणीवही नाही, माहितीही नाही. महिपतला ही माहिती मिळाल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. इथे सायली अर्जुन हातात हात घालून काहीतरी गप्पा मारत असतात. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो आणि सॉरी मी चुकीच्या वेळेला आलो की काय असं म्हणत तो मागे फिरतो. तर इथे अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे काही नाही, तिच्या हाताला चटका लागला आहे, तो मी पाहत होतो. तर अश्विन म्हणू लागतो की आपली ती केस आहे ना, डेड बॉडी नकलीवाली कोणी अरेंज करून दिली, त्यातनं एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळाली की एक नर्स होती त्यावेळेला ती तिथे ड्युटीला होती आणि 2 वर्षापासून ती जॉब सोडून गेली आहे. तेव्हापासून ती कुणाकडेही जॉबला पुन्हा गेलेली नाही. तर हा काय प्रकार आता हा कोणाला माहीत नाही. पण इथे आता सायलीने अंदाज लावला आहे की तिला बहुतेक कोणतरी धमकवलेलं असेल किंवा ती त्या केसमध्ये सामील असेल. आता तिला कोणतरी गायब केलं असू शकतं का, अशा वेगवेगळे तर्कवितर्क इथे लावण्यात येत असतात. अश्विन म्हणतो, मला जितकी माहिती मिळाली मी तितकी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. त्या मुलीचा पत्ता ते सगळं काही तो आता अर्जुन सायलीच्या ताब्यामध्ये देतो. अर्जुन सायलीच्या पुढे आता नवीन आव्हान उभं आहे, त्या व्यक्तीला शोधणं, त्या व्यक्तीची माहिती मिळवणं आणि तिच्याकडनं ह्या केस संदर्भात काही माहिती मिळती का हे सगळं बघणं. अर्जुन म्हणू लागतो, आपल्याला लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोचायला हवं. तिच्याकडनं भरपूर माहिती अशी मिळेल जी आपल्याला पुढे भरपूर गोष्टी ज्या दबलेल्या आहेत त्या खोलून काढण्यात मदत होईल. तर सायलीही म्हणू लागते, लवकरात लवकर आपण ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करू, त्या व्यक्तीला शोधून काढू आणि तिकडे जाऊन त्या मुलीशी बोलण्याचा मीही प्रयत्न करेल. आपण उद्याच जाऊया असं सायली अर्जुनला म्हणू लागते. अश्विन त्या दोघांना त्या बाईचा ॲड्रेस वगैरे देऊ लागतो. इथे महिपतला जेव्हा नागराज सांगतो ना, तुझी मुलगी अस्मिताच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली आहे, तिला त्याने गंडवलं आहे, तर हे सगळं सत्य कळवल्यावर महिपतला खरंच खूप मोठा धक्का बसतो की असं कसं शक्य आहे. माझी मुलगी कधीच कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही, कारण तिला मी तसं शिकवलंच आहे. पण इथे नागराज म्हणू लागतो की तुझी मुलगी आता खऱ्या प्रेमात पडली पहिल्यांदा. इतके दिवस तिने प्रेमाचे नाटकं केले होते, पण आज जी प्रेम करते ती खरं प्रेम आहे. त्या प्रेमासाठी ती फार वेडी झाली आहे. त्याच्यासोबतच ती त्या घरात राहत आहे, त्याला घेऊन राहते, त्याला सोडून ती कुठेही जाणार नाही.
आणि तुझी टिमकी मिरवतोय ना तुझ्या मुलीची, ती आता मिरवू नको. तुझी मुलगी चांगलीच अडकली आहे. अर्जुन नक्कीच तिला शोधून काढेल. अस्मिताच्या नवऱ्यामुळे तीही पकडल्या जाईल, असं म्हणत नागराज जोरजोरात हसू लागतो. इकडे सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी तळमळत असतात. इथे छान प्रकारे खिचडी बनवत असते सायली. खिचडीचा वास किती छान दरवळतोय असं म्हणत सगळेजण कौतुक करतात. सायली म्हणते, खिचडी काय फक्त उपवासालाच खायची का? आपण नाश्ता म्हणून सगळ्यांना आवडते म्हणून पण करून खाऊ शकतो ना. त्यातच अर्जुन येतो आणि सायलीला म्हणू लागतो की चल चल लवकर चल, आपल्याला जायला उशीर होते. अशी त्याची गडबड सकाळची सुरू होते. तर इथे रविराज त्याला म्हणू लागतो, अरे काय सारखी गडबड करत असतो, निवांत थोडंसं नाश्ता तरी कर, किती काही गडबड. आणि आजूबाजूला पहिले बघून तर घे कुणाची कामं आवरलीत की नाही. तुझं आवरलं म्हणजे सगळ्यांचंच आवरलं का? रविराज काकाच्या हामध्ये हा मिळवत इथे सायली म्हणू लागते, हो ना, दरवेळेला हे असंच करतात. त्यांचं आवरलं की चल 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 करत असतात. माझं आवरलं की नाही, मी काय करते ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्षच नसतं. प्रतिमात्याही त्यात भर घालू लागते की तुम्ही एवढं त्याला समजवताय, तुम्ही तुमच्या वयात काय करायचं आठवतात का? आपलं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तारा निघाले होते कोर्टात जायला. मग तुम्हाला नागराज भाऊजींनी सांगितलं, अरे दादा तुझं लग्न झालं आहे, आता तरी शांत हो. नागराजचं नाव निघाल्याने सगळे इमोशनल होऊ लागतात. मग विषय टाळण्यासाठी अस्मिता आणि आजी कुठे असं विचारलं जातं. तर अस्मिता तिच्या खोलीत आहे आणि आजी त्यांच्या खोलीतच आराम करते, तिकडेच नाश्ता करणार. तितक्यात तिथे प्रिया येते आणि सगळ्यांना विचारू लागते, तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केला का? मी काही बनवू का? सगळेजण म्हणू लागतात की आमचं बघतो आम्ही. तितक्यात तिथे अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो, मला कॉफी हवी आहे. तर प्रिया लगेच म्हणते, अरे कॉफी केली असती पण आपला टायमिंग संपला आहे ना, अजून आपल्या हातामध्ये किचन आलं नाही, ते आलं की मी लगेच तुला बनवून देते. तर इथे तो म्हणू लागतो, मला उशीर होतोय, नाही तर मी निघून जातो, चल बाय, असं म्हणत तो निघतच असतो. तर इथे अस्मिताला मी नाश्ता घेऊन जाते असं म्हणत कल्पना नाश्ता घेऊन तिच्या खोलीच्या दिशेने निघते. कल्पना येण्याच्या अगोदर इथे ना आजीने अस्मिताला एक काम दिले की रोज डायरी लिहायची, 2-4 ओळी लिहायच्या, चांगल्या घटना आठवायच्या. पण तिला काही तसं सुचतच नसतं. त्यात ना चॅटिंग करत असतो इथे तिचा नवरा सचिन तिच्यासोबत. तर त्याचे छान छान मेसेजेस पाहून तिला बरं वाटत असतं. त्याच वेळेला तिची आई तिच्यासाठी नाश्ता घेऊन खोलीत येते आणि म्हणू लागते की लिहिले की नाही काही शब्द, काही ओळी? तर ती म्हणू लागते, हो ना मम्मा, बघ किती लिहिले. तर डायरी पाहिल्यानंतर कल्पना इथे डोक्याला हात लावते आणि म्हणते, अगं बाई, खरंच तुमच्या आजकालच्या पिढीला ना काय लिहावा, काय बोलावा काही सुचत नाही. खरंच चांगली गोष्ट म्हणजे रोज 10 ओळी लिहिल्या पाहिजे. त्याने ना आपली स्मरणशक्ती वाढते, आपलं मन थोडंसं हलकं होतं आणि अक्षरही चांगलं असतं. आजकाल मोबाईलच्या याच्यामध्ये सगळं टायपिंग चालू आहे, आपल्या अक्षराकडे आपलं लक्षही नाही. आपलं पाहून तर आपली मुलं शिकणार की अक्षर चांगलं काढायला हवं की नाही, हो की नाही? मग तेच म्हणत अस्मिता म्हणते, हो गं मी ट्राय करते, मला जमत नाही पण मी नक्की करेल. इथे अस्मितासोबत मध्ये चॅटिंग सचिन करत असतो. गालातली गालात इतका प्रेमाने हसतही असतो आणि तितक्यातच तिथे त्याला पाहायला साक्षी येते. साक्षी पाहते की हा एकटाच चॅटिंग करतोय आणि हसतोय. तर तिला जरासं वेगळाच डाऊट येतो. सचिनला मी ती विचारू लागते, सचिन तू फारच गालातल्या गालात हसतोय, कामाचंच काम करतोय ना की वेगळं काही करतोय? असा प्रश्न विचारल्यावरती तो म्हणू लागतो की असं का विचारतेस तू मला, काही झालं आहे का? तर ती म्हणते, मला तुझा फोन हवा आहे. तर तो तिला म्हणतो, काहीही काय? माझा फोन कशाला हवा आहे? हातातनं फोन घेण्यासाठी ती हात पुढे करते. सचिन ते हात मागे खेचतो. तर ती म्हणू लागते, जर तू कामाचंच काम फोनमध्ये करत होता तर मला दाखवायला कसली भीती आली आहे? मला तुझा फोन चेक करायचा आहे, देतो की नाही? तो नकार देतो. काहीही काय बोलतेस तू, माझा फोन? तर त्याच्या गळ्याची कॉलर पकडत ती म्हणू लागते, हे बघ, मी तुझ्यावर ना खूप जास्त प्रेम करते आणि तुला मी कुणासोबत शेअर करू शकणार नाही. जर तुझं काही असलं तर मला आत्ताच्या आत्ता सांग. मी त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातनं कायमची संपवून टाकेल. कारण मला तू खूप आवडतो आणि मी तुला कधीच कुणासोबत शेअर करणार नाही. अशी धमकी देत इथे चाकू उगारून ती म्हणू लागते की मी अगदी कुणाचा खूनही करू शकते. जर तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर मी त्याला जीवे मारून टाकेल हां. तर इथे तो तिला शांत करतो. म्हणतो, अगं असं काय करतेस तू? धर मोबाईल हवा आहे, घे. मोबाईलमधनं त्याने ऑलरेडी सगळं डिलीट केलेलं होतं. तिच्या हातात मोबाईल देतो आणि ती सगळा मोबाईल निखरून चेक करू लागते. तिला कसलाही पुरावा त्या मोबाईलमध्ये शोधूनही सापडलेला नसतो. मग ती जरा शांत होते आणि भानावर येते आणि एकदम प्रेमाने त्याला म्हणू लागते, डार्लिंग तू खूप दमतोस ना, खूप काम करतोस. मी ना तुझ्यासाठी काहीतरी छान बनवून आणते आणि सॉरी मी तुला इतकी चिडून बोलले. अरे देवा, बघा आता हिची नाटकं बघा. सचिन तर तिच्यावर चोरावर मोर म्हणा तसा ड्रामेबाज. तिला इतका प्रेमाने कुरवळत शांत करतो आणि मग तिला
आठवतं की मी काहीतरी नाश्ता तुला बनवून आणते. मग ती किचनमध्ये जाते आणि देवाला तो प्रार्थना करतो की बरं झालं मी आधीच डिलीट मारलं होतं, ही बाई जरा जास्तच डेंजरस होत चालली आहे. सायली अर्जुन आपल्या जॉबवर निघाली. त्यांची जी ढुंढाळी सापडणी जी काही चालू असते ना, ती सुरू झालेली असते. त्या पत्त्यावर जे अश्विनने दिलं आहे, त्या नर्सच्या पत्त्यावरती ते अर्जुन सायली गेलेले असतात आणि तिथे चौकशी करू लागतात. तर ती बाई त्यांना म्हणते, हो माझंच नाव, तर या घरामध्ये. मग ते घरामध्ये जातात आणि ती बाई विचारू लागते की तुमचं माझ्याकडे काय काम होतं. तर तो सांगतो की मी ॲडव्होकेट आहे आणि ही माझी बायको आहे, मला तुमच्याशी एका केस संदर्भात बोलायचं आहे, महिपत शिकरीची केस आहे त्याच्याविषयी बोलायचे. तर ती म्हणते असलं नाव मी कधी ऐकलेलं नाही, मला नाही माहीत कुठली केस ही. बरं, ती केस ते नाव माहिती नाही. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक डेड बॉडी तुम्ही अरेंज केली तुमच्या हॉस्पिटलमध्ये, ती कुणाला दिली हे तर आठवत असेल ना. आता ती बाई चिडते की मी असं काही आठवत नाही, मला काही बोलू नका, मी काही कोणाला काही केलेलं नाही, मला काहीच सांगायचं नाही, असं तिच्या आरडाओरडा सुरू होतो. इथे सायली आणि अर्जुन तिला म्हणू लागतात, आवाज खाली ठेवा, आम्ही फक्त तुमची विचारपूस करायला आलो आहे. जर चौकशी सुरू झाली ना पोलिसांच्या ताब्यातही आम्ही तुम्हाला घेऊ शकतो. तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात जायचं नसेल तर मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने माझ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्या. तुम्हाला वाचवणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला यातनं वाचवू जर तुम्ही साक्ष व्यवस्थित दिली तर. ती बाई घाबरते, ती काही कबुली द्यायला तयार होत नाही. सायली मात्र आता प्रेमाने बोलून झालं, आता धमकावण्याच्या मूडमध्ये सायली येते. तुम्हाला जेलमध्ये टाकायला आम्हाला एक क्षणही पुरेसा आहे, तुम्ही बोललेलं खोटं त्याच्यातनं आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. ही धमकी ऐकल्यानंतर ती बाई स्वतःला सावरण्याचा आणि सावध होण्याचा प्रयत्न करते. काय करावं तिला कळेना. इकडे नेहमीप्रमाणे घरामध्ये स्वयंपाकाची तयारी चालू असते. खमंग वास किचनमधनं येत असतो. प्रतिमा त्याचं कौतुक करत असते आणि तिथे छान त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. आणि आता अर्जुन सायलीच्या लग्नाचा वाढदिवस होते म्हटल्यावर काहीतरी करायला हवा अशी प्लॅनिंग आता कल्पनाची सुरू झालेली असते. अर्जुन सायली त्या बाईला आता प्रेमाने बोलून झाल्यानंतर ती तयार झाली नाही. मग तिला घाबरवायला सुरुवात करतात. तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर आमच्या बाजूने उभे राहा, आम्हाला सगळं सत्य सांगा, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आलो आहे, मी तुम्हाला ह्या केसमधनं बाहेर काढू शकतो. आता ती बाई पुढे काय करेल हे पाहण्यासाठी आपल्याला पुढील भागात पाहायला लागेल. आणि इथे पुढील भागामध्ये असंही पाहायला मिळेल की अर्जुन सायली संध्याकाळी रूममध्ये येतात. सायलीसोबत अर्जुनला गप्पा मारत असतात. तिला आठवतं की किचनमध्ये हे बाकी आहे ते बाकी, ती तिथून निघून जाते. आता अर्जुन तिच्यावर रागवतो, रुसून बसलेला असतो. दरवेळेला तुला किचन आठवत असतं, माझ्यासोबत रोमॅन्टिक काही वेळ घालवतच नाही तू. तर ती म्हणू लागते की किचन सांभाळणं एवढं सोपं वाटतं का. तर तो म्हणतो जॉबही सोपा नसतो, मीही ऑफिसला जातो, मी पण जॉब करतो. तर दोघंजण आता एकमेकांवर रागवलेले रुसलेले असतात. आपण एक दिवसासाठी आपली जागा चेंज करूया, तुम्ही उद्यापासून किचनमध्ये, मी तुमच्या ऑफिसमध्ये, असा आता झेंडा सायलीने उचलला आहे, अर्जुनने पण उचलला आहे. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार, जी गंमत पाहायला मिळणार ते पाहायला सज्ज व्हा. चला आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.